नमस्कार मंडळी, मी तुषार आणि आपण बघत आहात तुषार फॅमिली व्लॉग. आज सुट्टी आहे, पण आज सुट्टीला अम्मू काय मज्जा करणार बघायची आहे? चला दाखवतो. आज अमूला बाहेर न्यायचा प्लॅन बनवला. म्हटलं आज चला अमूला गार्डनला घेऊन जाऊ. आज सुट्टी होती. म्हटलं चला राव. अमूला सांगितल्यानंतर मॅडम लागला तयारीला. मग काय लगेच कपडे चेंज करून लगेच आवडतीचं स्वेटर मॅडमने घालायला घेतलं आणि ते स्वेटर पण घालता गार्डनला गेल्यानंतर काय काय करायचं आहे याचं प्लॅनिंग पण मॅडमनी बनवून ठेवलं होतं बरं का. आणि ते प्लॅनिंग पण मॅडम सांगत होत्या. अरे आमचे केस विचरायची हेअरस्टाईल राहिलीच होती राव. हेअरस्टाईल पण करून घेतली आणि सॉक्स बाकी होती राव. सॉक्स घातले आणि सॉक्स घातल्यानंतर तरी अजून हेअरस्टाईल केलेली, पण तरी टोपी तर घालायचीच होती राव. थंडीच एवढी होती पडलेली, त्याच्यामुळं काय आईने टोपी घालून दिली आणि टोपी घातल्यानंतर मॅडमनी लगेच आईला बाय बाय केलं आणि आम्ही निघालो. तरी अजून काहीतरी बाकी होतं याचा विचार चालू होता आणि मग काय मॅडम हॉलमध्ये आल्यानंतर मॅडमनी लगेच चेअरवर बसल्या. मॅडमला लगेच आपण सँडल घातले आणि मॅडम सँडल घालता पण मज्जा करत होते. ते पण त्यांना घालायचे नव्हते. मॅडमनी काय शेवटचं बघितलं टीव्हीवरती बघून घेऊ काय चालू आहे. त्याच्यानंतर शेवटचा आईला बाय बाय केला, पणजी आजीला बाय केला आणि मॅडम निघाल्या गाडीवर बसण्यासाठी तयार झाल्या. मग काय रात्रीचे 6:30 वाजले होते राव. पण 6:30 अंधार तर एकदम हेडलाईट चालू केली. आमची स्वारी निघाली गार्डनच्या दिशेने. मग काय पोहोचलो गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर केलेल्या प्लॅनिंगनुसार मॅडमनी सुरुवातीला पहिले कुठे जायचं हे ठरवलं होतं आणि त्याच्यानंतर मॅडम मला सुरुवातीला त्यांच्या पहिलं टार्गेट काय त्या टार्गेटच्या पाशी घेऊन जात होत्या आणि त्या मॅडमचं पहिलं टार्गेट होतं स्लाईड. मग काय मॅडम तुरू पळत लगेच गेल्या आणि लगेच वरती जाण्यासाठी सज्ज झाला. खूप गर्दी होती राव आणि मोठे मोठे मुलं होते. म्हटलं मॅडमचा भेटूचा हातच धरायला लागेल. मग काय तिचा हात धरला. वरती गेली तर मला भीतीच वाटते राव. काय आजूबाजूला नीट पकडेल काय करेल असं वाटतच नाही. त्याच्यानंतर खाली आली. आम्ही म्हटलं एक गार्डनला मस्त एक चक्कर मारू. मॅडमने चक्कर मारायला चालू केलं आणि चक्कर मारल्यानंतर जसं आम्ही पुढे आलो तर मॅडमला अचानक हे दिसलं. परत मॅडम म्हटल्या आपण परत एकदा एक राऊंड घेऊ. मग काय परत एकदा मॅडम स्वारी चढली वरती आणि परत एकदा आम्ही स्लाईडवर चढून परत एकदा सेकंड राऊंडसाठी रेडी झालो. मग काय त्यानंतर मॅडमला डकवरती बसवलं आणि राऊंड मारायला चालू केलं. मला वाटलं 1 राऊंड मारू, 2 राऊंड मारू, 3 राऊंड मारू, असे इतके राऊंड मारले की मी ते मोजणं सोडून दिलं. मग तेवढे राऊंड मारल्यानंतर शेवटी मॅडम म्हणाल्या आता बस झालं. मग काय त्यानंतर मॅडम जाऊन बसलं सीसॉवरती. पण समोर ऑपोजिट साईडला कोणी नव्हतंच राव. मग काय मीच माझ्या हाताने खालीवरती केलं. 2-4 वेळेस केल्यानंतर मॅडम म्हणाल्या बस झालं आता, ते पण नको. बट त्यानंतर काय शेवटचं पण मॅडमचा आवडता असणारा झोका. मॅडम जाऊन बसला झोक्यावरती आणि इतके झोके खेळले का आम्ही 25 मिनटं ते अर्धा तास झोकाच खेळत होतो आणि दुसऱ्या कोणाला चान्सच देत नव्हतो मध्ये यायचा. मग काय आणि आल्यानंतर तो पण थांबत नव्हता राव. किती वेळ थांबायचं, 2-4 मिनटं 5 मिनटं तोही थांबायचा आणि तोही निघून जायचा. आज अमोली तर मज्जा केली, मी मज्जा केली राव. आणि असेच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा.